नमस्कार, मी अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मला मिसळीची ऑर्डर आहे, त्यासाठी मी मिसळ बनवत आहे। ती कशी बनवते ती तुमच्याबरोबर मी आता शेअर करते आहे। साहित्य दाखवलेलं नाही आहे, करता करता मी तुम्हाला साहित्य दाखवून देणार आहे। आता मी ही ऑर्डरची मिसळ बनवते आहे। साहित्य तुम्हाला दाखवले नाही आहे। फोडणीसारखी फोडणी करायची आहे। तेल थोडंसं इथे जास्ती घालून घ्यायचं आहे, म्हणजे वेगळी तरी आपल्याला करावी लागत नाही। ही हिरवा वाटाणा असतो तो भिजत घातलेला आहे, त्याची मिसळ आहे। हिंगाचा वापर थोडासा जास्ती करायचा। कडीलिंब घातलेला आहे। आलं, लसूण आणि हिरवी मिरची असं वाटण घालून घेतलेलं आहे। आता याचं मी तुम्हाला साहित्य हे फोडणीला टाकतानाच दाखवत आहे। आता आपण हे जर फ्राय करून घेतलं तर हळद नंतर घालायची। आधी हळद घातली तरी पण चालून जाईल, पण हळद तळली गेली पाहिजे एवढं एक ध्यान द्या। हळद वरून घालायची नाही, मग हळदीचा हळदट वास येतो। याच्यात थोडीशी ही चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि आता हळद घालून घेतली आहे। माझं मगाशी थोडंसं तत्ताप्पा झालं समजून घ्या, कारण मी एकीकडे मोबाईल पकडून एकीकडे व्हिडिओ करते आहे। आता ही हळद छान तळली गेली पाहिजे। ह्याच्यात लाल तिखट घालायचं नाही आहे, कारण ते जळेल, म्हणून आपण ते फक्त नंतर घालायचं आहे। आपण यामध्ये टोमॅटो कांदा ग्रेव्ही बघा मी करून घेतली आहे, ती सोडून द्यायची आहे। आता याचं प्रमाण असं काही नाही आहे, तुमच्या अंदाजाने घ्यायचं आहे सर्व। ही 15 माणसांची मिसळ आहे। आता हे पूर्ण आधी फ्राय करून घेऊया। गॅस मोठा ठेवायचा आहे, म्हणजे ते छान फ्राय होईल। आता याच्यामध्येच लागणारं सर्व मीठ घालून घेतलं आहे। मी खडा मीठ वापरलं आहे, तुम्ही कुठलंही मीठ वापरू शकता, खडा मीठ किंवा आपलं बारीक मीठ। याला मिसळ मसाला आणि लाल तिखट आता घालून द्यायचं आहे, पण आधी हे टोमॅटो आणि कांदा ग्रेव्ही फ्राय झाली पाहिजे। गॅस मोठा ठेवून इथेच उभं राहायचं आहे आणि ती परतून घ्यायची। हे पहा मंडळी, कांदा टोमॅटो ग्रेव्ही आता फ्राय झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया, सगळे कोरडे मसाले, धना जिरा पावडर आणि तिखटाला तिखट असं हे घालून घेतलेलं आहे। हा कांदा लसूण मसाला घालून घेतलेला आहे। आता हे पहिले ढवळून घेऊया। आता हे मसाले घातल्यावर सुद्धा एक 5 मिनटं छान उकळलं पाहिजे। हे याला गरम पाणी घालायचं आहे, बाजूला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। हिरवे वाटाणे शिजवून घेतलेले आहेत। ही हिरव्या वाटाण्याची मिसळ आहे। हा बघा, हा आपला मालवणी मसाला। हे सगळे मसाले तुमच्या अंदाजाने घालायचे। हा आहे मिसळ मसाला। मिसळ मसाला कसा करतात ते तुम्हाला एक दिवस व्हिडिओ करून दाखवणार। हे आपलं कलरवालं तिखट, यांनी फक्त कलर येईल, हे तिखटाला अजिबात नाही आहे। हिरव्या वाटाण्याची मिसळ आपण बनवत आहोत। आता गॅस मिडियम ठेवला आहे। हे सर्व मसाले फ्राय झाले पाहिजे। बटाटा आपण शिजवून घेतलेला आहे। आता ह्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहे, कारण हे अंगावर उडू शकतं। तर यामध्ये मी पाणी घालून घेतलेलं आहे, गरम पाणी घातलेलं आहे। अजूनही गरम पाणी मी घालून घेणार आहे। हे बघा, आता हे छान आधी उकळू द्या। मग ह्याच्यामध्ये बटाटा आणि हिरवे वाटाणे शिजलेले घालायचे आहेत आणि मग एक 10-15 मिनटं छान उकळायचं आहे की आपली मिसळ तयार झाली। ही मिसळ साधारण 15 ते 20 लोकांना पुरते। हे पहा मंडळी, आपण बटाटे हे शिजवून घेतले। 3 बटाटे मी उकडले आणि कुस्करून घेतले शिजवून। हिरवे वाटाणे घेतले आहेत, मूग मटकी अजिबात घेतलेली नाही आहे। हिरवे वाटाणे पण छानपैकी शिजलेले आहेत, हे घालून द्यायचे आहेत आता आपण।
फक्त हिरव्या वाटाण्याची मिसळ त्यांना हवी आहे. त्यासाठी हिरव्या वाटाण्याची मिसळ, मूग मटकीची मिसळीची चव वेगळी लागते. आणि हिरवा वाटाणा जो आपण, हा मटार नाही आहे, हिरवा वाटाणा भिजत घातलेला आहे. काल भिजत घातला होता, आज सकाळी उकडून घेतला कुकरमध्ये. आता हे बघा, आपण सुके मसाले घातल्यानंतर सर्व कढईमध्ये हे उकळत आहे. गॅस बारीक ठेवायचा, कारण ह्याचे छिटे उडतात. तुम्हाला दाखवत आहे बघा, इथे संपूर्ण हे छिटे उडले आहेत. मग आपली मागच्या टाईल्स सगळ्या खराब होतात. त्याच्यासाठी गॅस हा लहान ठेवायचा, म्हणजे छिटे उडणार नाही. बघा, असा तवंग आला आहे, म्हणून तेल ह्याच्यातच जास्ती घातलं आहे, म्हणजे वेगळी तरी द्यायची गरज पडत नाही. हे पहा, हिरवे वाटाणे भिजत घातले होते काल, आज शिजवून घेतले आहेत, छानपैकी शिजलेले आहेत. हे हिरवे वाटाणे घालायचे आणि हे 4 बटाटे मी कुस्करून घेतले आहेत, शिजवून घेतले आहेत आणि कुस्करून घेतले आहेत, ते घालून टाकायचे आहेत. बटाटे का घालायचे? बटाट्याच्या फोडी मी घालत नाही, बटाटे कुस्करून घालते, म्हणजे ती मिसळ छानपैकी एकजीव होते. मिसळ नाही म्हणायचं, रस्सा म्हणायचा. आता हे आपण जे वाटाणे शिजवले ते घालून देऊया. आता गॅस मोठा केला आहे थोडा. हे बघा, बटाटा घेतला आहे, तोही घालून दिला आहे. थोडासा हळूहळू घालायचा आहे, कारण ते अंगावर उडण्याची शक्यता असते. आता मी गॅस मोठा केला आहे, ह्याच्यात आता गरम पाणी अजून घालणार आहे. आता हे सर्व मिश्रण, म्हणजे सर्व हा रस्सा, हा उकळून द्या. एक 10 ते 15 मिनटं छान रटमट उकळला पाहिजे, म्हणजे ह्याला चव येते. हे सर्व एकजीव झालं पाहिजे. हे सर्व मिश्रण छानपैकी उकळू द्या, 10 ते 15 मिनटं द्या. अजून पाणी घालणार आहे याच्यामध्ये. हे पहा मंडळी, आपली हिरव्या वाटाण्याची उसळ तयार झालेली आहे. आपल्याला ही मिसळ द्यायची आहे, मिसळीची ऑर्डर आहे. या प्रमाणात रस्सा तयार झालेला आहे. हा अतिशय चांगल्या पद्धतीने उकळवायचं, एवढं एक ध्यान द्या. आपण तेल जास्ती का घातलं त्याचं कारण हे बघा, इथे तुम्हाला दिसते ही तरी वरती अशी येते, म्हणजे आपल्याला वेगळी तरी द्यावी लागत नाही. आता मी ह्याच्यात एक अर्ध लिंबू पिळून घेणार आहे. अर्ध पिळून घेतला आहे, तुमच्यासमोर अर्ध लिंबू मी पिळून घेणार आहे. आता एकदा ही ढवळून घेऊया आणि अजून एक 5 मिनटं उकळूया. कांदा बारीक चिरूया, कोथिंबीर चिरूया, लिंबू चिरून घेऊया आणि मग हे डब्यात रस्सा भरून पार्सल देऊया. चला, ही मिसळ जर का तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून मी मिसळ बनवली नाही आहे, कशी बनवायची ते पण तुम्हाला दाखवत आहे. स्वराला मी यातलीच मिसळ थोडी खायला देणार आहे, कारण ही माझ्या मैत्रिणीचीच ऑर्डर आहे. आणि आत्ता आपण चव बघायची, तिखट मीठ काय पाहिजे. तिखट मीठ तर लागणार नाही, मीठच लागलं तर लागेल, तिखट लागणार नाही. तिखट आपण बरोबर केलेलं आहे. याच्यात फरसाण घातलं की हे जरी इतकं लाल दिसत असलं तरी ते तिखट लागत नाही. हे कलरचं तिखट घातल्यामुळे तुम्हाला लाल दिसतंय. आता कशी उकळवायची ते दाखवते. गॅस मोठा केलेला आहे मी. हे बघा, असा उकळ त्याला फुटला पाहिजे. हे असं उकळणं 5 ते 10 मिनटं झालं पाहिजे, एवढं एक ध्यान द्या, म्हणजे हा रस्सा चवीला खूप छान लागतो. थोडासा आटला पाहिजे. हे बघा मंडळी, आपली मिसळ तयार झालेली आहे. मिसळ नाही तयार झाली, रस्सा तयार झाला आहे. आता आपण मिसळ कशी करायची ते बघत आहोत. आता या ताटलीत बघा तयार करून घेतलं आहे. पाव ठेवला आहे, फरसाण घेतला आहे, हा आपण जो रस्सा कढईत ठेवला आहे तोच रस्सा आहे. कांदा, कोथिंबीर, लिंबू आणि जवळ फक्त पाणी ठेवायचं, एवढं एक ध्यान द्या. आता हे स्वराला खायला देत आहे. ही मिसळ
कशी बनवायची. आता हा जो रस्सा बनवला आहे ह्याच्यात हे फरसाण घालायचं आहे आणि मिसळ बनवायची. चला तर ही मिसळ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलला जे नवीन असाल त्याने अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता आपली भेट एका छानशा रुचकर पदार्थासोबत होणार आहे. तोपर्यंत बाय बाय. ही मिसळ आहे ही फक्त हिरवा वाटाणा वापरून केलेली आहे. मटकी मूग ह्याच्यात मी काहीही घातलेलं नाही. टेस्टी टेस्टी मिसळ.